ज्ञानेश्वर तसेच विठ्ठलाच्या भक्तीसाठी आणि अभंगासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर रोजी 1270 मध्ये झाला. त्यांचे संपूर्ण नाव नामदेव दामा रेडकर असे होते. विठ्ठल भक्तीमध्ये ते लहानपणापासूनच तल्लीन होते. एके दिवशी नामदेवांचे वडील बाजारात गेले असताना नामदेवांना नैवेद्याचे ताट विठोबाकडे नेण्यास सांगितले. कसे नामदेवाने तो नैवेद्य खरोखरच विठ्ठलाला हट्टपूर्वक खाऊ घातलेला आहे त्याचे दर्शन आपण आता या छोट्याशा प्रसंगातून करूया. प्रसंग पहिला. झालं काय रे बांधून? हो झालं की. हे काय आत्ताच निघालं? हो आत्ताच निघाला. तो बाजारात वेळेवर पोहोचेल. जाता जाता 1-2 व्यापाऱ्यांना कापडही द्यायचं आहे. बघ ना खेळत झालंय ते. असं आहे वय. बसत बसत जा. हो थांबा, मी नामदेवाला फराळचं मधून आणायला सांगते. कुठे गेला हा कोणास ठाऊक. गाडीची मदत नाहीये मुलाची. नामदेवा ए नाम्या. अगं त्याचं वय खेळण्याचं आहे. कशाला बसेल तो घरी. गेला असेल कुठेतरी. पण घरकामात नको का मदत करायला. साधे एकतर खेळत तरी राहील नाहीतर पोरे जमावून विठ्ठल विठ्ठल भजन तरी म्हणत राहील. अगं मग चांगलंच की. आतापासून भक्ती मार्गाची गोडी असायला पाहिजे मुलांना. आई आई बोलवलंस का मला? या नामदेवा बसा. हे बघा आता आम्ही बाजारात चाललो तर घरात मोठे तुम्ही. देवाला नैवेद्य दाखवायची जबाबदारी तुमची. हो बाबा तुम्ही काळजी करू नका. मी नक्कीच देवाला नैवेद्य दाखवीन. आणि तुम्ही तर म्हणत होता की आमचा नामदेव कामच करत नाही. बघूया ना नैवेद्याच्या वेळी हजर तरी राहतो का. आई तू काळजी करू नकोस. बाबा नसल्यावर घरात मीच थोरला. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायची जबाबदारी मी नक्कीच घेईन. खरे रे सोन्या. बरं चला मग मी बाजाराला निघतो. चल. आता घरात थोरले तुम्हीच ना. मग काय मी बघूया. अरे नामदेवा तू आज नैवेद्य घेऊन आलायस. बाबा कुठे आहे? बाबा बाजारात गेले कापड विकायला. त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवायची जबाबदारी माझ्यावर आली. मला नैवेद्य दाखवायला असं? हो गुरुजी आता मी मोठा झालो ना. बर छान छान. मंदिरात जाताना दार नीट लावून घे. का गुरुजी मंदिराचं दार कधी बंद नसते ना. अरे कमाल करतोस नामदेवा. आता हे बघ देवपूजा करायला देतात ना. मग जमला नसेल का तो सकाळपासून ती काकड आरती अभिषेक महाअभिषेक पूजा. मग त्याला विश्रांती नको का? ठीक आहे गुरुजी. तुम्ही म्हणता तर मी दार बंद करूनच जाईल. नामा आता आमचा मोठा झाला. नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. देवा तुझा आज उपवास आहे का असंच तर सांगायचं मला. मी फराळाचं घेऊन आले असते तुझ्यासाठी. पण आज तर चतुर्थी नाही एकादशी नाही. मला माहित आहे आज बाबा आले नाही म्हणून रागवलास ना. बाबा बाजारात गेले कापड विकायला.
त्यामुळे तुला नैवेद्य दाखवायची जबाबदारी माझ्यावर आली. आता मी डोळे मिळतो, पटकन जेवून घे. पांडुरंगा, पुरे झाली आता गंमत. जेवतोस की इथे तो कॅप्टन येईल. नामा, तुझ्या बाल हट्टापुढे मी शरण आलो रे. बघ बाळा, तुझ्या सारख्या भक्तांसाठी मी काहीही करेन. बोल, तुझी काय इच्छा आहे? देवा, तू एवढं जेवण घे, हीच माझी इच्छा. नामा, एवढे जेवायचेच आहे ना? मी जेवेन. यापुढे तू जे जे हट्ट करशील ते मी पूर्ण करेन. या नाम्याला नुसतं नैवेद्य दाखवायला सांगितलं तर एवढा वेळ. कधी नंबीने देई ना मुलाला विठ्ठला, तुलाच ठाऊक. आई, आई, ऐक, हे बघ. हे काय नाम्या, देवाचा नैवेद्य तूच खाल्लंस का काय? नाही का आई, पांडुरंगच जेवला. असे वेडे पण करू नकोस. देव कधी नैवेद्य खातो का? हो तर बघ किती व्यवस्थित खाल्लंय. नाम्या, हे चार जगात बोलशील तर लोक तुला दगडं मारतील. खरं बोललं तरी मारतील. म्हणजे तुला काय म्हणायचंय? तू नेलेला नैवेद्य दगडाच्या मूर्तीने खाल्ला? नाही ग आई, मूर्तीतून देव प्रकट झाला, खाली पाटावर बसला आणि छान जेवला. तुझी शपथ, देवाची काय शपथ? असं आहे काय? तुझा हात धुवून घे, तुला जेवायला वाटत. माझा नाना माझी कधीच खोटी शपथ शकत नाही. घरात बोलत असेल का तो? पाहूया. हे घे, जेवून घे. नामा, मला विठ्ठल जेवताना दाखवशील का रे? हो नक्कीच, त्याच्यात काय. तू चल उद्या माझ्या बरोबर, मी दाखवीन तुला पांडुरंग जेवताना. ठीक आहे, आपण उद्या जाऊया मंदिरात. प्रसंग दुसरा. आता नामदेव मंदिरात नैवेद्य घेऊन जातो, पण खरंच आता विठ्ठल नामदेवाच्या हट्टापुढे प्रसन्न होतो की नाही हे आता आपण पाहूया. आई, आजचा नैवेद्य कुठे आहे? हे घे, दूध घे. नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि. देवा, हे घे तुझा आजचा नैवेद्य. अरे नामदेवा, आज पण तू चलास? बाबा नाही आले? नाही देवा, आज पण मी चालो. बाबा बाजारात गेले, थोड्या वेळात येणार आहे. तोपर्यंत तू जेवून घे. बर.
अरे देवा, मी इतके वर्ष देवाची भक्ती केली तर देव मला नाही सापडला आणि या चिमुकल्या मुलासाठी देव इथे आला. बापरे. आणि या छोट्या मुलासाठी विठ्ठल पृथ्वीवर उतरला. अशा प्रकारे छोट्या नामदेवांच्या हट्टापायी व भक्तीपुढे विठ्ठलाला प्रकट व्हावे लागले याची प्रचिती आपल्याला या नाटकामधून आली आहे. Stand it, attention.